पूर्व मंत्री और औराद के विधायक प्रभु बी चौहान ने 9 मई को पाकिस्तान और पाक अधिकृत कश्मीर में भारतीय सेना द्वारा ऑपरेशन सिंदूर के सफल संचालन के बाद कस्बे के अमरेश्वर मंदिर में विशेष पूजा अर्चना की। बाद में बोलते हुए उन्होंने कहा कि दुश्मन देश द्वारा किए गए आतंकी हमलों के कारण देश के निर्दोष लोगों की जान चली गई है। प्रधानमंत्री मोदी के मार्गदर्शन में भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इस जघन्य कृत्य का बदला लिया है। भारत हमेशा शांति का पक्षधर रहेगा। प्रधानमंत्री ने दुनिया को हमारी ताकत से परिचित कराया है, जो इसे कमजोरी समझते थे। आतंकवादियों के लिए भारत में कोई जगह नहीं है। चाहे कोई भी शांति को भंग करने की कोशिश करे, हमारे सैनिक उसे नहीं छोड़ेंगे। दुश्मन देशों की साजिशें अब देश में नहीं चलेगी। उन्होंने कहा कि यह संदेश दिया गया है कि भारतीय सैनिक ऐसा नहीं होने देंगे। देश की भलाई के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले हमारे सैनिकों ने अब दुश्मन और आतंकवादियों के खिलाफ जो ऑपरेशन चलाया है वह सराहनीय है। देश के लिए अपना पूरा जीवन समर्पित करने वाले वीर सैनिकों की कुशलता की कामना करना सभी देशवासियों का कर्तव्य है। इस संबंध में उन्होंने कहा कि उन्होंने आराधा मूर्ति उद्भवलिंग श्री अमरेश्वर देवस्थान पर विशेष पूजा की और देश की रक्षा करने वाले सैनिकों की हर मुसीबत से रक्षा करने के लिए प्रार्थना की। और आज सलीम पाशा की रिपोर्ट। औरादನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಔರಾದದ ಕುಲದೇವತೆ ಅಂಬರೇಶ್ವರ ವಿಶೇಷ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಪೂಜೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಅಂದರೆ ಈ ಕಾಯರ್ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಅವರು ನಮ್ಮ ಪೆಲ್ಗಾಮಲ್ಲಿ ಎಂದು ನಮ್ಮ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದ್ರು। ಈ ಪ್ರತಿ ಉತ್ತರ ನಮ್ಮ ದೇಶದ ಹೆಮ್ಮೆ ಸೈನಿಕರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಜಿ ಅವರು ರಕ್ಷಾ ಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಪ್ರತಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆಮೇಲೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಬರ್ಬಾದ್ ಆಗಬೇಕು, ಪಾಕಿಸ್ತಾನ ಏನು ಪದೇ ಪದೇ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಭಾರತ ಮೇಲೆ, ಭಾರತ ಶಕ್ತಿ ತೋರಿಸ್ಬೇಕು। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ಮನೋಬಲ ಹೆಚ್ಚಿಗಾಗಬೇಕು। ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಒಂದಾಗಬೇಕು, ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಬೇಕು। ಈ ಥರ ನಾವು ನಮ್ಮ ಸೈನಿಕರ ಸಲುವಾಗಿ ದೇವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ದೇವರಿಗೆ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ನಮ್ಮ ಸೈನಿಕರಿಗೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬಬೇಕು, ಸೈನಿಕರ ಮಜಬೂತ್ ಆಗಬೇಕು, ಸೈನಿಕರಿಗೆ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಮನೋಬಲ ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮದು ಸೈನಿಕ ಭರೋಸಾ ಇದೆ, ಮುಂದಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಸಿಂಧೂರ್ 2 ಸಿಂಧೂರ್ 1 ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಮುಂದಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ